या भागामध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास या विषयाबद्दल माहिती समजावून घेणार आहोत। महाराष्ट्राच्या इतिहासाचं किती महत्त्व आहे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे आपल्याला माहिती आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा, PSI STI ASO पूर्व परीक्षा, महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षा, या परीक्षांमध्ये या विषयाचं महत्त्व आपल्याला दिसून येतं आणि या विषयावर विचारले जाणारे प्रश्न अगदी खोलवर विचारले जातात आणि याच प्रकारे महाराष्ट्राचा इतिहास अगदी मुळापासून आपल्याला समजावून घेण्यासाठी आपण या विषयाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना अगदी प्राचीन महाराष्ट्र, मध्ययुगीन महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र आणि आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपण 1960 मध्ये ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यानंतरच्या महाराष्ट्राचा सुद्धा या ठिकाणी विचार करणार आहोत। तर सुरुवातीला आपण प्राचीन महाराष्ट्राला अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। प्राचीन महाराष्ट्राच्या अभ्यासाची सुरुवात करताना आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला या गोष्टीचा विचार करावा लागेल की या महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी महाराष्ट्र हे नाव कसं पडलेलं असेल, महाराष्ट्र या नावाची उत्क्रांती कोणत्या पद्धतीने झालेली असेल हे आपल्याला सुरुवातीला समजावून घ्यावं लागेल। मग आपण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ आणि उत्पत्ती कशी झाली हे समजावून घेऊयात। प्राचीन काळाचा जर आपण विचार केला तर प्राचीन काळामध्ये आर्यावर्त आणि दक्षिणपथ असे भारताचे दोन विभाग होते। उत्तरेला आर्य आणि दक्षिणेमध्ये द्रविड लोक राहत होते आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेला जो प्रदेश होता त्या प्रदेशाला दक्षिणपथ म्हणून ओळखले जात होतं। हा जो दक्षिणपथ प्रदेश होता या दक्षिणपथ प्रदेशामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरांत, कुंतल, देवराष्ट्र या भूभागांचा समावेश या दक्षिणपथ प्रदेशामध्ये होता। यानंतर आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाचा जरी विचार केला तर सर्वात प्रथम कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अश्मक आणि अपरांत या ठिकाणच्या पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो। त्यानंतर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकाचा जर आपण विचार केला तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये म्हणजे सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रदेशामध्ये धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखामधून प्राप्त होतो। याशिवाय इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामधील सातवाहनांच्या नाणेघाटामधील लेखामध्ये महारठ्ठ असा उल्लेख आढळून आलेला आहे। इसवी सन 665च्या मध्य प्रदेशामधील फेरन स्तंभा लेखामध्ये राजा श्रीधर वर्माचा सेनापती सत्यनाग हा स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवताना आपल्याला दिसून येतो। याशिवाय चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती यानं महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचं आपल्याला आढळून येतं। डॉक्टर भांडारकर यांचं मत जर आपण लक्षामध्ये घेतलं तर डॉक्टर भांडारकर यांच्या मते रट्ट या शब्दाचं संस्कृत रूप राष्ट्रिक असं आहे आणि भोज स्वतःला महाभोज असं म्हणत असत। अशा प्रकारे डॉक्टर भांडारकर यांनी आपलं मत मांडलेलं आहे। त्यानंतर राष्ट्रिक आपणाला महाराष्ट्रिक असं म्हणत असत। पावा काने यांच्या मताचा जर आपण विचार केला तर पावा काने यांच्या मते महाराष्ट्र हे नाव कोणत्याही जातीवरून अथवा वंशावरून पडलेलं नसून हे नाव प्रदेशाच्या विस्तारावरून पडलेलं आहे असं मत पावा काने यांनी मांडलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आपण अनेक उल्लेख पाहिले की महाराष्ट्र शब्दाचा अर्थ आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, पूर्वी प्राचीन कालावधीमध्ये याचा उल्लेख कुठे सापडतोय का, वेगवेगळ्या विचारवंतांनी हा जो महाराष्ट्राचा प्रदेश आहे त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे, त्यांनी काय मतं व्यक्त केलेली आहेत हे आपण समजावून घेतलं। आता आपण इतिहासाच्या विभागणीचा विचार करूयात। इतिहासाच्या विभागणीचा विचार म्हणजे काय तर इतिहासाची विभागणी किती कालखंडामध्ये झालेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कारण इतिहासाची विभागणी सुरुवातीला इतिहासाचा अभ्यास करताना, महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणं आवश्यक आहे। आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहतोय तर इतिहासाची साधारणपणे विभागणी किती भागांमध्ये करण्यात आलेली आहे ते या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। इतिहासाची विभागणी 3 भागांमध्ये करण्यात आलेली आहे। साहजिकच आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की इतिहासाची विभागणी किती भागांमध्ये करण्यात आलेली आहे, 3 भागामध्ये। साहजिकच पुढचा प्रश्न असा निर्माण होईल की ते 3 भाग कोणते आहेत। त्यामध्ये प्रागैतिहास, इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक कालखंड अशा 3 भागामध्ये इतिहासाची विभागणी झालेली आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल की इतिहासाच्या विभागणीचा। आता इतिहासाची विभागणी ज्या 3 भागामध्ये झालेली आहे त्या 3 भागांची वैशिष्ट्ये आपण समजावून घ्या। कारण
हे वेगवेगळे जे कालखंड होते त्या कालखंडाची काय वैशिष्ट्य होती, इतिहासाची विभागणी ज्या 3 कालखंडामध्ये झाली त्या 3ही कालखंडाची वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. सुरुवातीला विचार करा, प्राग इतिहास काय वैशिष्ट्य होतं या कालखंडाचं. या काळामध्ये मानवाला लिपी अवगत नव्हती. आत्ता आपण ज्या वेगवेगळ्या लिपींचा वापर करतो, वेगवेगळ्या भाषांच्या लिपींचा वापर करतो, पण प्रागैतिहास काळामध्ये जर आपण विचार केला तर या कालावधीमध्ये मानवाला लिपी अवगत नव्हती. मानवाचं जीवन रानटी आणि भटक्या स्वरूपाचं होतं. आपण ऐकतो पूर्वीच्या कालावधीमधील मानव जो होता तर त्याचं जीवन सुरुवातीच्या कालावधीमध्ये कोणत्या स्वरूपाचं होतं तर रानटी आणि भटक्या स्वरूपाचं होतं. आणि हेच वैशिष्ट्य आहे प्रागैतिहास कालखंडाचं. याशिवाय या कालखंडाला प्रागैतिहास असं म्हटलं जातं आणि अश्मयुगाचा समावेश या प्रागैतिहास कालावधीमध्ये केला जातो. म्हणजे आपल्याला विचारतील की अश्मयुगाचा समावेश इतिहासाच्या कोणत्या कालखंडामध्ये केला जातो, तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे अश्मयुगाचा समावेश इतिहासाचा प्रागैतिहास या कालखंडामध्ये केला जातो. अशा प्रकारे प्रागैतिहास या कालखंडाची वैशिष्ट्य आहे. यानंतरचा कालखंड म्हणजे इतिहासपूर्व कालखंड. आणि इतिहासपूर्व कालखंडामध्ये कोणत्या स्वरूपाचं जीवन होतं हे आपण समजावून घ्या. प्रागैतिहास या कालखंडामधलं जीवन आपण समजावून घेतलं, पण इतिहासपूर्व कालखंडामध्ये जे जीवन होतं ते जीवन प्रागैतिहासिक मानवापेक्षा प्रगत जीवन होतं. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये या कालखंडामध्ये इतिहासाच्या या भागामध्ये मानवाने प्रगती केलेली होती असं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर प्रागैतिहासिक कालखंडामध्ये मानवाला लिपी अवगत नव्हती, पण इतिहासपूर्व कालखंडामध्ये या ठिकाणी मानवाला लिपी अवगत होती असं आपल्याला दिसून येतं. पण जरी इतिहासपूर्व कालखंडामध्ये मानवाला लिपी अवगत होती तरी सुद्धा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे की ही अवगत असणारी लिपी अस्पष्ट किंवा गूढ होती, तिचं वाचन करता येत नव्हतं. या कालखंडाचा इतिहास पूर्व काळ असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इतिहास पूर्व काळ असं या कालखंडाला म्हटलं जातं. आणि सिंधू संस्कृतीची जी गणना केली जाते ती सिंधू संस्कृतीची गणना इतिहास पूर्व काळामध्ये केली जाते. अशा प्रकारे हा इतिहास पूर्व कालखंड. आणि तिसरा कालखंड की ज्याला आपण ऐतिहासिक कालखंड असं म्हणतो. का म्हटलं जातं तर या कालावधीमध्ये मानवाचं जीवन सुसंस्कृत बनलेलं होतं. या ठिकाणी ऐतिहासिक कालखंडामध्ये या काळामध्ये मानवाला ऐतिहासिक पुरावे प्राप्त झालेले होते आणि या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड म्हटलं जातं. आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकापासूनच्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपल्याला इतिहासाचे भाग या ठिकाणी लक्षामध्ये येतील. प्रागैतिहास, इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक कालखंड. यानंतर आपण आता अश्मयुगाचा विचार करूयात. 3 कालखंड समजावून घेतले. अश्मयुगालाच स्टोन एज असं म्हटलं जातं. याबद्दल आपण अनेक वेळा यूट्यूबवरून किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून किंवा वाचनामधूनही आपल्या लक्षामध्ये स्टोन एज विषयी आपण ऐकलं असेल. अश्मयुग असं याला म्हणतात मराठीमध्ये. मग अश्मयुग, स्टोन एज असं नाव का पडलं या कालखंडाला? तर अश्म म्हणजे काय तर दगड. दगडाला अश्म म्हटलं जातं. आणि दगड मानवाच्या भौतिक विकासामध्ये दगडाचं आपल्याला या अश्मयुगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिसून येतं. म्हणूनच याला अश्मयुग असं नाव दिलं गेलेलं आहे. सुरुवातीच्या कालावधीच्या मानवाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला मानवानं दगडाचा उपयोग करून अन्न संग्रहित केलेलं होतं. दगडाचा उपयोग करून मानवानं सुरुवातीच्या कालावधीमध्ये निवारा बनवला. दगडावरच मानवानं कलेचे आविष्कार केले. अग्नीची उत्पत्ती सुद्धा दगडाद्वारेच मानवाने केलेली होती. याशिवाय सुरुवातीला मानवानं आपली अवजारे, हत्यारे, निवारा यासाठीच दगडांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या कालखंडाला अश्मयुग असं म्हटलं जातं. म्हणजे आता आपल्या लक्षामध्ये येईल की स्टोन एज असं का नाव देण्यात आलेलं आहे किंवा अश्मयुग कालखंड असं का म्हणण्यात आलेलं आहे. कारण या कालावधीमध्ये मानवाच्या भौतिक विकासामध्ये दगडाचं खूप महत्त्व होतं. बहुतेक सर्व क्रिया या कालावधीमध्ये दगडाद्वारेच मानव करत होता. म्हणून त्याला स्टोन एज किंवा अश्मयुग असं नाव दिलं गेलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. मग अश्मयुग कालखंडाची काही वैशिष्ट्य होती का? आणि वैशिष्ट्य होती तर कोणती होती? तर भारतामध्ये 1863 मध्ये रॉबर्ट ब्रुसफ्रूट या भूतत्व विद्वानाला मद्रासजवळील पल्लवरम या ठिकाणी सर्वात प्रथम पुराश्मयुगीन पाषाणोपकरण मिळालेले होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे की अश्मयुग कालखंडाचे वैशिष्ट्य आहे. परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे
की भारतामध्ये इसवी सन 1863 रॉबर्ट ब्रूस फ्रूट हा भूतत्व विद्वान आपल्या लक्षामध्ये ठेवायचा आहे. का लक्षामध्ये ठेवायचा आहे? कारण या विद्वानाला मद्रास जवळील पल्लवरम ठिकाण लक्षामध्ये ठेवायचं आहे. कोणत्या ठिकाणी? मद्रास जवळील पल्लवरम या ठिकाणी सर्वात प्रथम पुराश्मयुगीन पाषाणोपकरण मिळालेले होते आणि याच्यावरून अश्मयुगीन कालावधीमध्ये भारतामध्ये लोकवस्ती असल्याचं निश्चित झालेलं होतं. अशा प्रकारे अश्मयुगीन कालखंडाचं वैशिष्ट्य आहे. आता आपण अश्मयुगीन कालखंडाचं वैशिष्ट्य समजावून घेतलं. आता आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की कोणत्या गोष्टीच्या आधारे अश्मयुगाची 3 कालखंडामध्ये विभागणी केली जाते. म्हणजे पहिली गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली की अश्मयुगाची 3 कालखंडामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तर कोणत्या गोष्टीच्या आधारे ही विभागणी केली जाते? तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे उत्खनन करण्यात आलं त्या उत्खननाद्वारे सापडलेली जी हत्यारं आहेत त्या हत्यारांच्या आधारे अश्मयुगाची 3 कालखंडामध्ये विभागणी केली जाते. मग अश्मयुगाचे कोणते 3 कालखंड आहेत? तर पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे अश्मयुगाचे 3 कालखंड आहेत. आता हे 3 कालखंड आपण सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला लक्षामध्ये घेतलं की अश्मयुगीन कालखंड कोणकोणते आहेत ते 3 कालखंड. आता ते 3 कालखंडाबद्दल आपण माहिती समजावून घेऊया. सुरुवातीला पुराश्मयुग, ज्याला आपण पुराश्मयुग म्हणतो. तर पुराश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्य कोणकोणती होती हे आपण समजावून घेऊया. पुराश्मयुगीन मानवाच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर या पुराश्मयुगीन मानवाचं जीवन भटक्या स्वरूपाचं होतं. या कालावधीमधील जो मानव होता तो मानव ऊन, थंडी, पाऊस, हिंस्र प्राणी यापासून संरक्षणासाठी नैसर्गिक गुहा आणि मोठ्या शिळांचा आश्रय घेताना आपल्याला दिसून येतो. याशिवाय या कालावधीमधील मानवाचं जे अन्न होतं त्या अन्नामध्ये कच्चं मांस आणि कंदमुळे होती. म्हणजे पुराश्मयुगीन माणसाचा आहार कोणत्या स्वरूपाचा होता? तर या काळामधील मानव कच्चं मांस आणि कंदमुळे खात होता. या कालावधीमधील मानव झाडांच्या साली आणि प्राण्यांच्या कातड्यांनी आपलं शरीर झाकत होता. म्हणजे पुराश्मयुगीन कालावधीमधील मानव कपडे म्हणून कशाचा वापर करत होता, वस्त्र म्हणून कशाचा वापर करत होता हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर या कालावधीमधील मानव झाडांच्या साली आणि प्राण्यांच्या कातड्यांनी आपलं शरीर झाकत होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय पुराश्मयुगीन कालामधील जो मानव होता त्या मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननामधून मिळालेले नाहीत. आपल्याला विचारतील की पुराश्मयुगीन मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननामधून मिळालेले आहेत का, किंवा विधानामध्ये फसवण्यासाठी हे वाक्य आपल्याला विधान विचारलं जाईल. तर लक्षामध्ये ठेवायचं की पुराश्मयुगीन काळामधील मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननामधून मिळालेले नाहीत आणि या कालावधीमधील मानव शिकारीसाठी ओबडधोबड आणि आकाराने मोठ्या दगडांचा वापर करत होता. या कालावधीमध्ये असणारी हत्यारं बेसॉल्ट, डोलेराईट या खडकापासून बनवलेली होती. म्हणजे शस्त्र बनवण्यासाठी, हत्यारं बनवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या दगडाचा वापर केला जात होता हे आपल्याला विचारले जाईल. तर या पुराश्मयुगीन कालावधीमध्ये हत्यारं बनवताना बेसॉल्ट आणि डोलेराईट या खडकापासून ती बनवली जात होती. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यामधील कुंभारपाडा आणि उंब्रज, धुळे जिल्ह्यामधील भाडणे, नाशिक जिल्ह्यामधील गंगापूर, अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा या ठिकाणामधून पुराश्मयुगीन अवशेष प्राप्त होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे महाराष्ट्रामधील कोणकोणत्या ठिकाणी पुराश्मयुगीन अवशेष प्राप्त झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय उत्खननामध्ये सापडलेली जी हत्यारं आहेत त्या हत्यारांमध्ये हातकुराडी, तासन्या, वेधन्या यांचा समावेश होतो. अशा प्रकारे पुराश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्य होती. त्यानंतर मध्याश्मयुग. आता मध्याश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्य आपण समजावून घेऊयात. मध्याश्मयुगीन मानवाच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर या कालावधीमध्ये पुराश्मयुगीन थंड हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तर मध्याश्मयुगामध्ये हवामान कोणत्या स्वरूपाचं झालेलं होतं? तर मध्याश्मयुगामध्ये हवामान उबदार बनलेलं होतं. म्हणजे थोडक्यात या कालावधीमध्ये हवा उबदार बनलेली होती. या कालावधीमध्ये हत्तीसारखे मोठे प्राणी नाहीसे झालेले होते आणि चपळ आणि आकाराने लहान प्राणी अस्तित्वामध्ये आलेले होते. या कालावधीमध्ये मानवाला शिकारीच्या तंत्रामध्ये बदल करावा लागला. या कालावधीमध्ये मानवानं सूक्ष्म आणि भूमितीजन्य आकाराची हत्यारं बनवलेली होती आणि यालाच नाव दिलेलं होतं सूक्ष्मास्त्रे. म्हणजे या ठिकाणी मध्याश्मयुगामध्ये सूक्ष्मास्त्रे ही हत्यारं कोणत्या स्वरूपाची होती हे आपल्याला विचारलं जाईल. ते या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. या मध्याश्मयुगामध्ये मानवानं सूक्ष्म आणि भूमितीजन्य आकाराचे
जी हत्यारं बनवलेली होती या हत्याराला सूक्ष्मास्त्र असं नाव दिलेलं होतं आणि सूक्ष्मास्त्र ही मध्ययुगाची वैशिष्ट्य मानली जातात. या कालावधीमधील हत्यारांमध्ये वेधण्या, तासण्या, तिराग्रे, टोकदार हत्यारांचा समावेश या मध्याश्म कालावधीमधील हत्यारांमध्ये होतो. याशिवाय मध्याश्म युगाचा शेवटचा काळ जो होता त्या शेवटच्या काळामध्ये शेतीचा शोध लागला. म्हणजे या ठिकाणी शेतीचा शोध कोणत्या कालावधीमध्ये लागला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर मध्याश्म युगाच्या शेवटच्या कालावधीमध्ये शेतीचा शोध लागलेला होता. याशिवाय मृदभांड बनवण्याची कला या मध्याश्म युगामध्ये मानवानं अवगत केलेली होती. या कालावधीमधील मानव पशुपालन करू लागलेला होता. या काळामध्ये मानवाला अग्नीचा शोध लागलेला होता. याशिवाय या काळामधील हत्यारं जस्टर, चर्ट, एगट अशा दगडांची बनवली जात होती. या कालावधीमध्ये शिकारीसाठी आणि संरक्षणाच्या सामूहिक भावनेमधून मानवानं टोळी करून राहायला सुरुवात केलेली होती मध्याश्म युगामध्ये. या कालावधीमध्ये गाय, म्हैस, घोडा, शेळी, मेंढी यांची या काळामध्ये शिकार केली जात होती. आणि या कालावधीमध्ये मानवाचं जे पुरलेलं प्रेत आहे त्या पुरलेल्या मृताजवळ सापडलेल्या दैनंदिन वापरामधील भांडी आणि हत्यारावरून त्या कालावधीमधील मानवाचा मरणोत्तर जीवनावरती विश्वास होता असं दिसून आलेलं आहे. या कालावधीमधील हत्यारं नेवाशे, नांदेड, जळगाव आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहेत. अशा प्रकारे मध्याश्म युगाची वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतील. यानंतर अश्मयुगाचा तिसरा कालखंड नवाश्मयुग या युगाविषयी आपण माहिती घेऊयात. नवाश्मयुगीन मानवाच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर या काळामध्ये दगडी नांगराद्वारे शेती करण्याचं तंत्र मानवाला अवगत झालेलं होतं. या कालावधीमध्ये शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती मानवानं केलेली होती. या काळामधील जो मानव होता त्या मानवानं अन्न संचयन करता यावं यासाठी मृद भांड्यांचा म्हणजे मातीच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला होता. या कालावधीमध्ये कुंभाराच्या चाकाचा शोध लागलेला होता. म्हणजे आपल्याला विचारतील कोणत्या युगामध्ये हा कुंभाराच्या चाकाचा शोध लागलेला होता, तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की नवाश्मयुग या कालावधीमध्ये कुंभाराच्या चाकाचा शोध लागलेला होता आणि यामुळं मानवाचं जीवन गतिमान झालेलं होतं. या कालावधीमधील मानव अग्नीचा उपयोग करू लागलेला होता. या काळामध्ये शेतीमुळे मनुष्याचं जीवन याला स्थैर्य मिळालेलं आपल्याला दिसून येतं आणि समूहाने गावामध्ये राहण्याची सुरुवात या नवाश्म युगामध्ये झालेली होती. उत्खननामधून मोठ्या प्रमाणामध्ये भित्तिचित्र मिळालेली आहेत. याशिवाय झाडांच्या साली आणि कातडी वस्त्राबरोबरच कापसाद्वारे आणि लोकरीद्वारे कापड विणण्याचं ज्ञानसुद्धा या नवाश्म युगामध्ये मानवाला प्राप्त झालेलं होतं. या कालावधीमधील घरं लाकडाची, दगडाची बनलेली होती. झोपडी बांधून सुद्धा लोक राहत होते. याशिवाय खेड्यामधील घरांचा जर आपण विचार केला तर खेड्यामधील घरे बांधल्याचे अवशेष या ठिकाणी प्राप्त होतात. या कालावधीमधील मानव हा मूर्तीपूजक होता. अशा प्रकारे नवाश्म युगाची किंवा नवाश्म युगामधील मानवाची वैशिष्ट्य होती. म्हणजे अश्मयुगामधील ही 3 युग आपल्याला सांगता येतील. यानंतर प्राचीन काळामधील जे पुरावे आत्ता आपण उल्लेख करतोय त्या पुराव्यांचं कालमापन करण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते हे पण आपण समजावून घेऊयात. या ठिकाणी कार्बन 14 पद्धती महत्त्वाची आहे की पुरातत्वीय पुरावे जे आहेत त्या पुराव्यांचं कालमापन करण्यासाठी कार्बन 14 पद्धतीचा वापर केला जातो. आणि कार्बन 14 पद्धत FW लिबी यांनी 1949 साली शोधून काढलेली होती आणि ही पद्धत 1960 साली परिपूर्ण झालेली होती. या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे कार्बन 14 पद्धत आहे की पुरातत्वीय जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचं कालमापन करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. तिला कार्बन 14 असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण समजावून घेऊयात की कार्बन 14 ही जी पद्धत आहे या पद्धतीद्वारे प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे कसं शोधलं जातं. तर प्रत्येक सजीव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कार्बन डायऑक्साईडद्वारे कार्बन 14 शरीरामध्ये घेत असतो आणि सर्व सजीवांमध्ये कार्बन 14चं प्रमाण समान असतं. मृत्यूनंतर सर्व सजीवांच्या अवशेषामधून कार्बन 14 एकाच प्रमाणामध्ये बाहेर पडतो आणि जिवंतपणी असलेल्या कार्बन 14चा अर्धा भाग मृत्यूनंतर 5568 वर्षानंतर नाहीसा होतो आणि या कालावधीला कार्बन 14चं अर्ध आयुष्यकाल असं म्हणतात. त्यानंतर या पद्धतीनुसार आधुनिक काळामधील कार्बनच्या किरणोत्सर्जनाची मूर्त पाण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे आपल्याला समजतं. अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी एक शंका आपल्या मनामध्ये येणं
शक्य आहे की हे जे कालमापन केलं जातं प्राचीन कालावधीमध्ये कोणत्या युगामध्ये काय घडलं ते कसं केलं जातं, तर यासाठी कार्बन 14 पद्धत महत्त्वाची आहे की या पद्धतीनुसार आधुनिक काळामधील कार्बनच्या जे किरणोत्सर्जन आहे त्या किरणोत्सर्जनाची मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली जाते आणि प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरवता येतं. अशा प्रकारे कार्बन 14 पद्धत ही लक्षामध्ये ठेवायची आहे. यानंतर जगामधील 4 महत्त्वाच्या नद्यांच्या काठी उदयास आलेल्या संस्कृती कोणकोणत्या होत्या हे आपण समजावून घेऊयात. 5000 वर्षापूर्वी जगामधील प्रमुख 4 नद्यांच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झालेल्या होत्या. या संस्कृती कोणत्या होत्या तर तैग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती उदयास आलेली होती. नाईल नदीच्या काठी इजिप्तची संस्कृती उदयास आलेली होती. सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती उदयाला आलेली होती आणि ओयांग हो या नदीच्या काठी चीनी संस्कृती उदयाला आलेली होती. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जगामधील 4 महत्त्वाच्या नद्यांच्या काठी उदयास आलेल्या संस्कृती कोणत्या होत्या याचा उल्लेख करता येईल. म्हणजे या ठिकाणी 5000 वर्षापूर्वी जगातील प्रमुख 4 नद्यांच्या काठी ज्या मानवी संस्कृती निर्माण झाल्या, ज्या मानवी संस्कृती उदयास आल्या ते या आहेत हे लक्षामध्ये ठेवायचे आहेत. मेसोपोटेमिया संस्कृती, इजिप्तची संस्कृती, सिंधू संस्कृती आणि चीनी संस्कृती. आता आपण जी नागरी संस्कृती आपण म्हणतो तर त्या नागरी संस्कृतीची निर्मिती कशी झाली, विकास कसा झाला, उत्क्रांती कशी झाली हे समजावून घेऊया. नद्यांच्या किनाऱ्याजवळ गाळाची आणि सुपीक मृदा होती. शेतीला योग्य वातावरण, पाण्याचा उपयोग करून मानवानं शेतीमधून अन्न उत्पादनं वाढवली आणि अन्नधान्यांचं अतिरिक्त उत्पन्न वाढल्यानं काही मानवाने शेती कार्यास पूरक व्यवसाय, घरांची निर्मिती, धातू उद्योग अशा प्रकारच्या कामाला सुरुवात केली आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी ग्रामीण समुदायामध्ये राहणारा मनुष्य आता मोठ्या संख्येनं एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी एकत्र येऊन राहू लागला आणि यामधूनच नागरी संस्कृतीची निर्मिती झालेली होती. म्हणजे नागरी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा विकास कसा झाला, नद्यांच्या काठी मानवाने शेती करायला सुरुवात झाली. शेती उत्पादनामधून उत्पादन निघाल्यानंतर मानव एका ठिकाणी राहू लागला. शेतीसाठी जी काही अवजारे लागणार होती, घरांची निर्मिती यासाठी एकामेकांच्या गरजेमधून ही निर्माण झालेली संस्कृती आहे ज्याला आपण नागरी संस्कृतीच्या सुरुवातीच्या कालावधीमधील अवस्था असं म्हणूयात. अशा प्रकारे नागरी संस्कृतीच्या किंवा उत्क्रांतीच्या विकासाला सुरुवात झालेली होती. आता आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नावरती विचार करूयात. सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य आपल्याला विचारतात. खालीलपैकी कोणते एक विधान सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य नव्हते किंवा कोणती विधाने सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य आहेत हे सांगा. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत हे आपण समजावून घेऊया. सुरुवातीला सिंधू संस्कृतीचा कालखंड. सिंधू संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 मानला जातो. सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख कोणत्या ठिकाणी झाला हे जर आपण विचार केला तर कोणी केला तर सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख चार्ल्स मेसन यांनी 1826 मध्ये केलेला होता. सिंधू संस्कृतीची खरी ओळख केव्हा झाली याचा जर आपण विचार केला तर सिंधू संस्कृतीची खरी ओळख 1920-21 साली लाहोर मुलतान या रेल्वेसाठी खोदकाम सुरू होतं आणि या रेल्वेसाठी खोदकाम सुरू असताना सापडलेल्या विटा, मुद्रा आणि इतर पुरातत्वीय अवशेषांमुळे या सिंधू संस्कृतीची खरी ओळख झालेली होती. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या जी आपल्याला ओळख झाली खऱ्या अर्थानं ती केव्हा ते 1920-21 साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी जे खोदकाम केलं जात होतं त्या खोदकामामध्ये ज्या विटा सापडल्या, मुद्रा सापडल्या आणि इतर पुरातत्वीय अवशेष मिळाले त्याच्यामधून खऱ्या अर्थानं सिंधू संस्कृतीची ओळख झालेली होती. याशिवाय जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम साहानी, माधव स्वरूप वत्स हे जे पुरातत्व विद्वान होते या पुरातत्व विद्वानांच्या उत्खननामुळे एका अतिप्राचीन संस्कृतीचा शोध लागलेला होता. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या शोधामध्ये या विद्वानांचाही महत्त्वाचा सहभाग होता हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर दयाराम साहानी यांनी 1921 मध्ये या संस्कृतीमधील हडप्पा शहराचा उत्खननामधून शोध लावलेला होता. सिंधू संस्कृती ही काश्ययुगीन संस्कृती होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपल्याला विचारतील कोणत्या प्रकारची संस्कृती होती तर सिंधू संस्कृती ही काश्ययुगीन संस्कृती होती.
सिंधू संस्कृती नागरी व्यापार प्रधान संस्कृती मानली जाते आणि सिंधू संस्कृतीमध्ये सामाजिक आणि धार्मिक वैमनस्यांचा अभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे लोक एकोपाने राहत होते या संस्कृतीमध्ये. अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे जे व्यापारिक संबंध होते ते व्यापारिक संबंध चांगले होते असं आपल्याला उत्खननामध्ये जी नाणी सापडली किंवा पुरावे सापडले त्याच्यावरून समजतं. सिंधू संस्कृतीमधील लोकांना लिपीचं ज्ञान होतं. सिंधू संस्कृती शांतताप्रिय संस्कृती होती. सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव होता. याशिवाय सिंधू संस्कृतीमधील वजन मापनामध्ये समानता दिसून येते. सिंधू संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी असलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय सिंधू संस्कृतीमध्ये नगर नियोजनाला महत्त्व देण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. यानंतर सिंधू संस्कृतीमधील सर्वात प्रथम उत्खनन झालेलं स्थळ कोणतं होतं हे आपल्याला विचारलं जाईल. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की सिंधू संस्कृतीमधील सर्वात प्रथम उत्खनन झालेलं जे स्थळ होतं ते हडप्पा हे शहर होतं. आणि हडप्पा हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वात प्रथम उत्खननामधील स्थळ होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असं का म्हटलं जातं हे पण लक्षामध्ये ठेवायचं. या ठिकाणी अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या मनाची द्विधावस्था होते की सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती, पण सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननीत जी शहरं होती त्या शहरामध्ये सर्व लक्षणं या शहरामध्ये आढळली. यामुळं सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा मुद्दाही क्लिअर झाला की सिंधू संस्कृतीच्या जी शहरं सापडली किंवा इतर उत्खननामधील शहरामध्ये जी लक्षणं होती ती सर्व लक्षणं या हडप्पा शहरामध्ये आढळली. त्यामुळे सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असंही म्हटलं जातं हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर सिंधू संस्कृतीमधील स्थान आणि विस्तार याविषयी आपण माहिती समजावून घेऊया. सिंधू संस्कृतीच्या पूर्वेला आलमगीरपूर, पश्चिमेला सुतकेंगेडोर, दक्षिणेला महाराष्ट्रामधील दायमाबाद आणि उत्तरेला जम्मूमधील मांडा अशा सीमा आहेत. म्हणजे या ठिकाणी या सिंधू संस्कृतीचं स्थान कसं होतं हे आपण, त्याचा विस्तार कसा होता हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण म्हणतो या ठिकाणी की सिंधू संस्कृतीच्या पूर्वेला आलमगीरपूर, पश्चिमेला सुतकेंगेडोर, दक्षिण महाराष्ट्रामधील दायमाबाद आणि उत्तरेला जम्मूमधील मांडा अशा सीमा या सिंधू संस्कृतीच्या होत्या. याशिवाय पूर्व पश्चिम 1600 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर 1100 किलोमीटर लांबी आणि रुंदी आहे. एकूण 12,99,600 चौरस किलोमीटर भारताचा भाग या सिंधू संस्कृतीने व्यापलेला आपल्याला दिसून येतो. पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा आणि महाराष्ट्र या प्रदेशामध्ये या सिंधू संस्कृतीचा विस्तार आपल्याला झालेला दिसून येतो. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीचं स्थान आणि विस्तार आपल्याला सांगता येईल. मग सिंधू संस्कृती एवढी विकसित झालेली असताना सुद्धा या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास का झाला किंवा सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणं कोणती होती हे पण समजावून घेऊयात. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासांच्या कारणाबाबत वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत. आता काय मतं व्यक्त केलेली आहेत तर काही इतिहासकारांचं मत असं आहे की हवामानामध्ये झालेला बदल, सिंधू नदीच्या प्रवाहाच्या दिशेमध्ये झालेला बदल, सततचा येणारा दुष्काळ यामुळे कदाचित लोकांनी स्थलांतर केलेलं असावं असं मत काही इतिहासकारांनी व्यक्त केलेलं आहे. याशिवाय काही इतिहास संशोधक असंही म्हणतात की आर्यांनी आक्रमण केलं आणि या आक्रमणामुळं, व्यापारामधील मंदीमुळं तसेच भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळं ही संस्कृती नष्ट झालेली असावी असंही मत काही इतिहासकारांचं आहे. आणि इसवी सन पूर्व 1750च्या दरम्यान सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला असं मानलं जातं. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाविषयी वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण ताम्रपाषाण युग या युगाबद्दल माहिती समजावून घेऊया. सिंधू संस्कृतीच्या उत्तर कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये तांब्याचा वापर करून कृषी प्रधान संस्कृती निर्माण झालेली होती आणि याला ताम्रपाषाण युग असं म्हटलं गेलेलं आहे. या युगाचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर या कालावधीमधील अवजारं आणि हत्यारं ही ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाणाच्या संयुक्त वापरानं बनवलेली होती आणि यामुळं या कालखंडाला ताम्रपाषाण युग असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या ताम्रपाषाण युगाचा कालखंड इसवी सन पूर्व 2200 ते इसवी सन पूर्व 1000 असा समजला जातो. म्हणजे या ठिकाणी ताम्रपाषाण युगाचा कालखंडही आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे की हा कालखंड इसवी सन पूर्व 2200 ते इसवी सन पूर्व 1000 होता असं मानलं जातं.
यानंतर आपण महाराष्ट्रामधील ताम्रपाषाण स्थळं कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे समजावून घेऊयात. महाराष्ट्रामध्ये प्रकाशे, नेवाशे, चांदोली, सोनगाव, टेकवाडे, याशिवाय सावळदे, दायमाबाद, बहाळ अशा महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. पुरातत्व विद्वानांनी उत्खननामध्ये ताम्रपाषाण युगीन स्थळांचे सावळदा संस्कृती, उत्तर सिंधू, याशिवाय दायमाबाद, माळवा आणि जोरवे संस्कृती असं विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षामध्ये काय ठेवायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये ताम्रपाषाण स्थळं कोणकोणत्या ठिकाणी आढळून आलेली आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे स्थळं कोणकोणत्या ठिकाणची आहेत हे आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा उल्लेख करूयात. प्रकाशे, नेवाशे, चांदोली, सोनगाव, टेकवाडे, सावळदे, दायमाबाद, बहाळ अशा महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळालेले आपल्याला दिसून येतात. आणि पुरातत्व विद्वानांनी उत्खननामध्ये ताम्रपाषाण युगीन जे स्थळं आहेत त्या स्थळांचे सावळदा संस्कृती, उत्तर सिंधू, दायमाबाद, माळवा आणि जोरवे संस्कृती असं विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्य समजावून घेऊया. ग्रहरचना कशी होती ताम्रपाषाण युगामध्ये? ग्रहरचनेचा जर आपण विचार केला तर ताम्रपाषाण युगामध्ये ग्रहरचना उत्कृष्ट आणि योजनाबद्ध होती. घरं आयताकृती तसेच गोलाकार होती. आयताकृती घरं कुडाच्या भिंतीची होती. गोलाकार घरं झोपड्यांसारखी बांधलेली होती आणि घरासाठी भाजलेल्या विटांचा वापर केला जात होता. अशा प्रकारे आपल्याला ताम्रपाषाण युगामधील ग्रहरचनेचा जर आपण विचार केला तर ग्रहरचना उत्कृष्ट आणि योजनाबद्ध होती असं आपल्याला दिसून येतं. यानंतर या ताम्रपाषाण युगामधील भांडी कोणत्या स्वरूपाची होती? मृद भांडी कोणत्या स्वरूपाची होती? तर या ताम्रपाषाण युगाचा जर आपण विचार केला तर उत्खननामध्ये सापडलेली जी भांडी आहेत ती भांडी पातळ पृष्ठभागाची आणि पक्की भाजलेली होती. भांड्याचा पृष्ठभाग गडद तांबड्या रंगानं लेप लावून काळ्या रंगाने नक्षीकाम केलेला होता. उत्खननित भांड्यामध्ये गोलाकार भांडी, वाडगे, लोटा, उतळ, तळाची भांडी असा प्रकार होता. याशिवाय भांड्यांवर हरिण, मोर, चित्ता, बैल, पक्षी यांची चित्र काढलेली आपल्याला दिसून येतात. यानंतर ताम्रपाषाण युगीन कालावधीमध्ये हत्यारं कोणत्या स्वरूपाची होती हे आपण समजावून घेऊया. ताम्रपाषाण युगीन लोकांनी दगड आणि हाडांच्या बरोबरच हत्यारं आणि अलंकार यांच्या निर्मितीसाठी तांब्याच्या धातूचा वापर करण्याचं तंत्र विकसित केलेलं होतं आणि चाल्कोपायराईटचा उपयोग तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी केला जात होता. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य दिसून येईल आणि हा प्रश्नही विचारला जाईल की ताम्रपाषाण युगीन कालावधीमध्ये हत्यारं बनवण्यासाठी किंवा तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी कशाचा वापर केला जात होता? तर लक्षामध्ये ठेवायचं आहे की या कालावधीमध्ये ताम्रपाषाण युगीन कालावधीमध्ये तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी चाल्कोपायराईटचा उपयोग केला जात होता. याशिवाय तांब्यापासून कुऱ्हाडीचे पाते, टोकदार हत्यारं, चाकू, बाण, भाल्याची टोकं बनवली जात होती. अशा प्रकारे हत्यारं या कालावधीमध्ये बनवली जात होती. ताम्रपाषाण युगीन कालावधीमधील कृषी जीवन कसं होतं हे आता आपण समजावून घेऊया. ताम्र आणि पाषाण यांच्या संयुक्त वापरानं शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती केली गेलेली होती. ताम्रपाषाण संस्कृतीमधील लोक शेती करायला लागलेले होते. याशिवाय शेतीमुळं स्थायी स्वरूपामधील वास्तव्यामधून खेड्यांची निर्मिती झालेली होती. खेड्यांमधून ग्रामीण महाराष्ट्राचा प्रारंभ आपल्याला या ताम्रपाषाण युगामध्ये सुरू झालेला दिसून येतो. याशिवाय या कालावधीमध्ये गहू, तांदूळ, मसूर, मूग, उडीद, बाजरी ही धान्य या ताम्रपाषाण युगीन कालावधीमध्ये पिकवली जात होती. या कालावधीमध्ये गाय, बैल, म्हैस हे प्राणी पाळले जात होते आणि उत्खननामधून सापडलेल्या मासे पकडण्याच्या गळावरून मासेमारीचा व्यवसाय सुद्धा या ताम्रपाषाण युगीन कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होता असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे कृषी जीवन हे ताम्रपाषाण युगीन कालावधीमध्ये होतं. त्यानंतर ताम्रपाषाण युगीन कालावधीमध्ये समाज जीवन आणि धार्मिक संकल्पना कोणत्या स्वरूपाच्या होत्या हे आपण समजावून घेऊया. या कालावधीमधील मानव शाकाहार आणि मांसाहाराचा अन्नामध्ये समावेश करत होता. कंदमुळे आणि फळे आणि दुधाचा आहारामध्ये समावेश केला जात होता. या कालावधीमध्ये मनोरंजनासाठी सामुदायिक शिकार, प्राण्यांच्या झुंजी हे खेळ त्या कालावधीमध्ये प्रचलित होते. याशिवाय उत्खननामधून प्राप्त झालेल्या मातृदेवीच्या मूर्तीवरून हे लोक त्या कालावधीमध्ये मातृपूजा आणि प्राणीपूजा करत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल
की ताम्रपाषाण युगीन कालावधीमधील समाज जीवन आणि धार्मिक संकल्पना या स्वरूपाच्या होत्या. यानंतर ताम्रपाषाण युगीन कालावधीमधील अलंकार कोणत्या स्वरूपाचे होते हे पण समजावून घ्या. ताम्रपाषाण युगीन मानव शंख शिंपल्यांच्या बांगड्या, तांबे धातूपासून बनवलेली आभूषणं, दगडी मणी आणि हस्तिदंताचीही सौंदर्य प्रसाधनासाठी वापर करत होता. याशिवाय या कालावधीमध्ये बांगड्या, अंगठ्या, कर्णफुले या अलंकाराचा लोक या कालावधीमध्ये करत होते. यानंतर ताम्रपाषाण युगामधील दफन पद्धती कोणत्या स्वरूपाची होती हे पण समजावून घ्या. ताम्रपाषाण युगीन लोकांचा मरणोत्तर जीवनावरती विश्वास असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचं कारण असं की उत्खननामध्ये मृत अवशेषांच्या पुराव्यावरून हे दिसून आलेलं आहे. मृतदेह पुरण्यासाठी या कालावधीमध्ये दफनकुंभ आणि शवपेटीचा वापर केला जात होता. मृतांच्या दैनंदिन वापरामधील वस्तू मृतासोबतच पुरल्या जात होत्या. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमधील वेगवेगळी वैशिष्ट्य कोणती होती हे लक्षामध्ये येतील. यानंतर आपण महापाषाण युगीन संस्कृती या संस्कृतीबद्दल माहिती समजावून घेऊयात. यालाच मेगालिथिक एज या नावाने ओळखले जातं. आता मेगालिथिक याचा अर्थही आपण समजावून घेऊयात. मेगाज म्हणजे मोठा आणि लिथो म्हणजे दगड. अशा प्रकारे मेगालिथिक एज ज्याला आपण महापाषाण संस्कृती असं म्हणतो. आता या ठिकाणी आपण उल्लेख केलेला होता की मेगा म्हणजे मोठा आणि लिथो म्हणजे दगड. या दोन शब्दांपासून या मेगालिथ म्हणजेच मोठा दगड या शब्दाची निर्मिती झालेली आहे. आणि असं का म्हटलं गेलेलं आहे हे पण आपण समजावून घेऊयात. मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन आणि आवडीच्या वस्तू त्याच्यासोबत या कालावधीमध्ये पुरल्या जात होत्या आणि या जागी त्या मृत व्यक्तीची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीनं ठेवला जात होता. आणि दफनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाषाणाची जी विशिष्ट पद्धत होती या विशिष्ट पद्धतीमुळं या कालखंडाला महापाषाण युग असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामधील महापाषाण युगाचा काळ इसवी पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे. महापाषाण युग लोहयुगीन संस्कृती मानली जाते. याशिवाय महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्यामधील रंजाळा, जळगाव जिल्ह्यामधील बहाळ, टेकावडे तसेच नागपूर जिल्ह्यामधील माहूरझरी या ठिकाणी महापाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला प्राप्त होतात. महापाषाण उत्खननाद्वारे या कालावधीमधील मृत अवशेष शिलावर्तुळामध्ये, खड्ड्यामध्ये आणि शवपेटीमध्ये ठेवल्याचे अनेक सांगाडे उत्खननामधून प्राप्त झालेले आहेत. याशिवाय जी मृत व्यक्ती होती त्या मृत व्यक्तीबरोबर लोखंडी भाले, तलवारी, कट्यारे, कुऱ्हाडी अशा हत्यारांचे अवशेष या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचं उत्पादन या काळामध्ये घेतलं जात होतं. याशिवाय या काळामध्ये कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिण, रानडुक्कर, बकरा या प्राण्यांचा मांसाहारासाठी वापर केला जात होता. या काळामधील मानव मातीच्या घरामध्ये, कच्च्या विटा आणि कुडांनी बांधलेल्या घरामध्ये राहत होता. याशिवाय या काळामधील मानव सोने, चांदी, ब्रांझ या धातूपासून बनवलेले अलंकार वापरत होते. विदर्भामधील नैकुंड या ठिकाणी लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडलेली आहे आणि यावरून या कालावधीमध्ये धातू व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये चालत असल्याचे संकेत मिळतात. या काळामधील मानवांनी शेतीबरोबरच पशुपालनालाही महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. या काळामधील मानव कुंभाराच्या चाकावर मृद भांडी म्हणजे मातीची भांडी बनवणं, त्याच्यावरती चित्रकला, नक्षीकाम आणि भाजून ती भांडी पक्की बनवणं यामध्ये कुशल असल्याचे पुरावे मिळालेले दिसून येतात. याशिवाय काच, दगडी मणी, नीलमणी यांचा वापर या कालावधीमध्ये अलंकार म्हणून केला जात होता. अशा प्रकारचं हे मेगालिथिक एज होतं, आपण ज्याला महापाषाण संस्कृती म्हणतो. अशा प्रकारचं ही संस्कृती आपल्याला, या संस्कृतीची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी नमूद करता येतील. यानंतर सातवाहन कालखंडाविषयी आपण माहिती समजावून घेऊयात. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर उत्तर भारतामध्ये शुंग आणि कण्वांचं वर्चस्व निर्माण झालं. यावेळी महाराष्ट्रामध्ये सातवाहन घराण्याचा उगम झाला. सातवाहनांनी राजकीय स्थैर्य, उत्कृष्ट प्रशासन, धार्मिक सहिष्णुता आणि व्यापारात चालना दिली. यामुळं महाराष्ट्रामध्ये सुस्थिर शासन निर्माण झालं. कला, स्थापत्य आणि साहित्यामध्ये भरभराट व्हायला सुरुवात झाली. सातवाहनाच्या 30 राजांनी जवळजवळ 460 वर्ष महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे. जागतिक नकाशावर महाराष्ट्राला सर्वात प्रथम दर्शवणारे आणि महत्त्व प्राप्त करून देणारे सातवाहन हे पहिलं महाराष्ट्राचं राजघराणं होतं. अशा प्रकारे या राजघराण्याचं महत्त्व आहे. याशिवाय सातवाहनांचं मूळ स्थान आणि कालखंड
याचा जर आपण विचार केला तर काही इतिहासकारांच्या मते सातवाहन मूळचे आंध्र प्रदेश राज्याचे होते आणि डॉक्टर मिरांशी यांनी ज्याप्रमाणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यांच्या मताप्रमाणे सातवाहनांचा मूळ प्रदेश हा विदर्भ होता आणि उपलब्ध ऐतिहासिक जी साधनं आहेत त्या उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचं मूळ जे स्थान आहे ते महाराष्ट्रामधलं पैठण असून पैठण ही या सातवाहनांची राजधानी होती. आता सातवाहनांच्या इतिहासाची साधनं कोणती आहेत हे आपण समजावून घेऊया. सातवाहन कालखंडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोल्हापूर, पैठण, कराड, नाशिक, भोकरदन या ठिकाणच्या पुरातत्वीय उत्खननांचा उपयोग होतो. याशिवाय उत्खननामधून सापडलेली जी नाणी आहेत त्या नाण्यांद्वारे सातवाहनांचा इतिहास समजायला मदत होतं. कारले, भाजे, बेडसे, पितळखोरे, अजंठा, कानेरी या ठिकाणच्या लेणी, याशिवाय चैत्य, स्तूप, विहार आणि शिलालेख यांच्या अवशेषामध्ये सुद्धा सातवाहनांच्या इतिहासावरती प्रकाश पडलेला आपल्याला दिसून येतो. गुणाढ्याची बृहत्कथा, राजा हाल याचा गाथा सप्तशती या साहित्यामधून आणि परकीय प्रवाशांच्या जे प्रवास वर्णन आहे त्या प्रवास वर्णनावरून सातवाहनांची माहिती उपलब्ध होते. अशा प्रकारे आपल्याला सातवाहनांच्या इतिहासाची साधनं कोणती आहेत तर सातवाहनांच्या इतिहासाची साधनं मग ही साधनं सांगता येतील. यानंतर सातवाहन राजवंशामधील प्रमुख राजांचा आपण विचार करूयात. याच्यामध्ये सिमुक राजा. सिमुक हा सातवाहन राजवंशांचा संस्थापक मानला जातो. राजा सिमुकनं शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केलं आणि आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती. सिमुकनं विदर्भ आणि विदिशा जिंकून घेतलं आणि स्वतःला दक्षिण पथपती असं बिरुद धारण केलेलं होतं. अशा प्रकारे सिमुक हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक राजा मानला जातो, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर सातकर्णी प्रथम. राजा सिमुकनंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवरती आला. राजा कृष्णानं नाशिक जिंकून घेतलं आणि 18 वर्ष राज्य केलं. राजा कृष्णाच्या नंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळालं. सातकर्णी प्रथम आणि त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या प्रतिमा मालिकेमध्ये कोरल्याचे पुरावे आपल्याला दिसून येतात. सातकर्णी प्रथम हा राजा पराक्रमी आणि मुत्सद्दी होता. सातकर्णी प्रथम याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केलेला होता. आपल्याला विचारतील परीक्षेमध्ये, तर हे ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की सातकर्णी प्रथम याने कोणाचा पराभव केलेला होता तर सातकर्णी प्रथम याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केलेला होता आणि सातकर्णी प्रथम वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता. सातकर्णी प्रथम यानं आपल्या हयातीमध्ये 2 अश्वमेध यज्ञ केलं आणि 1 राजसूर्य यज्ञ केलेला होता. प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळं या राजवंशामधील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता सातकर्णी असा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली. सातकर्णीनंतर शकांच्या आक्रमणापुढं सातवाहनांचं राज्य दुर्बल बनलं. त्यानंतर राजा हाल. राजा हालचा जर आपण विचार केला तर या सातवाहन राजाबद्दल फक्त वाङ्मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते. राजा हाल याने प्राकृत भाषेला राजाश्रय दिला आणि गाथा सप्तशती हा प्राकृत काव्यसंग्रह याची रचना या राजा हाल यांनी केलेली होती. त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णीनं सातवाहन सत्तेचं पुनरुज्जीवन केलं. माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना गौतमी बलश्री हिने त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी पिलेले आहेत असे गौरवपर उद्गार त्याच्याबद्दल काढलेले होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल गौतमीपुत्र सातकर्णी हे उद्गार कोणाबद्दल काढलेले होते हे विचारतात. तर गौतमीपुत्र सातकर्णीनं सातवाहन सत्तेचं पुनरुज्जीवन केलेलं होतं. माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचं वर्णन करताना गौतमी बलश्री हिने त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी पिलेले आहेत असे गौरवपर उद्गार त्याच्याबद्दल काढलेले होते. कानडी मुलखापर्यंत त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. गौतमीपुत्र सातकर्णीनं शक, पल्लव, यवन यांचा पराभव केला. याशिवाय राजा नहपानचा पराभव करून सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली आणि सातवाहनांचा दरारा निर्माण केला. याशिवाय आईबद्दल त्याला खूप आदर होता आणि आईबद्दल असलेल्या आदरामुळं गौतमीपुत्र सातकर्णीनं स्वतःच्या नावापूर्वी आईचा आवर्जून उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर यज्ञश्री सातकर्णी हा सातवाहन राजा आणि सातवाहन घराण्यामधील शेवटचा मोठा राजा म्हणून यज्ञश्री सातकर्णीला ओळखलं जातं. शकांनी यापूर्वी जिंकून घेतलेला प्रदेश त्यानं परत जिंकून घेतला आणि आपले साम्राज्य वाढवलं.
जहाजाचं चित्र असलेल्या त्याच्या काही नाण्यांवरून त्याचा आरमार आणि व्यापाराविषयी माहिती मिळते. शकांची आक्रमणं, सततची युद्ध, विशाल साम्राज्य, दुर्बल वारसदार या कारणांमुळे सातवाहन सत्तेचा ऱ्हास पुढच्या कालावधीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आता सातवाहन कालावधीमधील आर्थिक परिस्थिती कशी होती हे आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला शेतीच्या बाबत माहिती घेऊयात. सातवाहनांच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आर्थिक समृद्धी होती. सातवाहन काळामध्ये शेती लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. उत्पादनाच्या 1.5 भूमिकर म्हणून शेतकरी राजाला देत होते. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव, कालवे आणि विहिरी खोदलेल्या होत्या. याशिवाय बृहतसंहिता याच्यामध्ये खरीप आणि रब्बी पिकांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. शेतीबरोबरच दूध आणि मांस यासाठी पशुपालन हा व्यवसाय या कालावधीमध्ये केला जात होता. गाय, बैल, घोडा, गाढव, खेचर, बकरी, मेंढी, कुत्रा, हत्ती, उंट हे प्राणी या कालावधीमध्ये पाळले जात होते. उद्योगधंद्यांचा जर आपण विचार केला तर सातवाहन काळामध्ये वस्त्रोद्योग हा या काळामधील महत्त्वाचा उद्योग होता. साधे, तलम, मलमली, रेशमी असे वस्त्रांचे उत्पादन या काळामध्ये घेतलं जात होतं. याशिवाय सोने, चांदी, पितळ, लोखंड, तांबे या धातूंचे दागिने तसेच मूर्ती, कृषी अवजारे, घरगुती वस्तू बनवण्यासाठी या धातूंचा वापर केला जात होता. सातवाहन राजांच्या प्रोत्साहनामुळे परकीय व्यापार मोठ्या प्रमाणावरती चालत होता आणि यामुळे भडोच, सोपारा ही बंदरं आणि पैठण, तेर यासारखी शहरं प्रसिद्धीला आलेली होती. अशा प्रकारे उद्योगधंद्यांचा विकास सातवाहन कालामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. आता सातवाहनकालीन धार्मिक परिस्थिती कशी होती हे आपण समजावून घेऊया. सातवाहन राजे वैदिक धर्माचे अनुयायी आणि पुरस्कर्ते होते. या राजांनी अश्वमेध आणि राजसूय यज्ञ केले आणि यज्ञ परंपरेचं पुनरुज्जीवन करणारे राजे म्हणून सातवाहन राजांना ओळखलं जातं. यज्ञ प्रसंगी राजांनी भरपूर दानधर्म केला. सूर्यपूजा, यक्षपूजा, मातृदेवता, नागदेवता इत्यादींना या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं होतं. शैव आणि वैष्णव या धर्माबरोबर बौद्ध धर्माचा सुद्धा या कालावधीमध्ये विकास झालेला होता. बौद्ध भिक्षूंसाठी अनेक विहार आणि स्तूप बांधून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केलेली होती. अशा प्रकारे सातवाहन कालावधीमध्ये धार्मिक परिस्थिती होती. त्यानंतर सातवाहन कालावधीमध्ये सामाजिक परिस्थिती कोणत्या प्रकारची होती याचा जर आपण विचार केला तर या काळामध्ये वर्णाश्रम व्यवस्था प्रचलित होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांचा वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये समावेश या कालावधीमध्ये होता. त्यांची कर्तव्य आणि त्यांचे अधिकार ठरलेले होते. वर्णव्यवस्थेचं रूपांतर पुढच्या कालावधीमध्ये जाती व्यवस्थेमध्ये झालं. त्यानंतर जातींचे पोटजाती आणि उपजातीमध्ये भेद निर्माण होत गेले. 16 संस्कारांना महत्त्वाचं स्थान या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं होतं. सातवाहन काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती प्रचलित होती. लोक शाकाहारी आणि मांसाहारी अशा प्रकारे अन्न घेत होते. याशिवाय या काळामध्ये शिल्पकला, चित्रकला यांचा विकास झालेला होता. बांगड्या, ताईत, मणी, कर्णभूषण, पैंजन, अंगठ्या अशा प्रकारचे दागिने या कालावधीमध्ये वापरले जात होते. याशिवाय शिकार, द्वंद्व, रथशर्यती, कोंबड्यांची झुंज, सोंगट्या, फुगडी, गायन, नृत्य, वाद, सारीपाट ही मनोरंजनाची साधनंसुद्धा या कालावधीमध्ये होती. अशा प्रकारे सातवाहन समाज व्यवस्था त्या कालावधीमध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सातवाहनकालीन प्रशासन व्यवस्था कशी होती हे आपण समजावून घ्या. सातवाहन राजांनी 460 वर्ष उत्कृष्ट प्रशासन केलं आणि महाराष्ट्रावरती राज्य केलं. रज्जक, अमात्य, सचिव अशा मंत्र्यांची नेमणूक राजांच्या मदतीसाठी केली जात होती. या कालावधीमध्ये प्रशासनामध्ये शेवटचा घटक ग्राम हा होता आणि गावाच्या प्रमुखाला ग्रामनी, ग्रामपती, ग्रामकूट असं म्हटलं जात होतं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल की सातवाहन यांच्या कालावधीमध्ये प्रशासन व्यवस्था कोणत्या प्रकारची होती. त्यानंतर सातवाहन या कालावधीमध्ये कला आणि स्थापत्याची प्रगती कोणत्या प्रकारे झालेली होती हे आपण समजावून घेऊयात. परकीय बाजारपेठांमध्ये भारतीय वस्तूंना महत्त्व होतं. यामुळे पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर अशा कला केंद्रांचा उदय या कालावधीमध्ये झालेला होता. या ठिकाणी कलाकुसरीच्या वस्तू, याशिवाय हस्तकारागिरीच्या वस्तू या कालावधीमध्ये बनवल्या जात होत्या. सातवाहनकालीन कलेमध्ये प्रामुख्याने वास्तुशिल्प, स्थापत्य आणि चित्रकलेचा समावेश या कालावधीमध्ये होता. स्तूपाची निर्मिती ही गौतम बुद्ध
आणि बोधिसत्व प्राप्त केलेल्या साधू पुरुषांच्या अवशेषांचे आणि स्मृतींचे जतन करण्यासाठी या कालावधीमध्ये केली जात होती. स्तूप हे आकाराने अर्धगोलाकार होते आणि या काळामधील स्तूप अजंठा, कार्ले, भाजे, नाशिक येथील लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय किंवा आढळून येतात असंही म्हटलं तरी चालेल. बौद्ध भिक्खूंच्या प्रार्थना स्थळाला चैत्यगृह असं म्हटलं जातं आणि बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी विहारांची निर्मिती त्या कालावधीमध्ये केली गेलेली होती. सातवाहनकालीन भित्तिचित्राचे नमुने अजंठा, वेरूळ, कार्ले, भोजे, जुन्नर, पितळखोरा या ठिकाणच्या लेण्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. याशिवाय सातवाहन काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झालेला होता. अशा प्रकारे आपल्याला सातवाहनकालीन जे राजे झाले 460 वर्ष या राजांनी जे महाराष्ट्रावरती राज्य केलं आणि त्यांच्या कालावधीमध्ये जो विकास झाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या प्रकारे आपल्याला सांगता येईल.